हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल, पण हेच पूर्ण सत्य आहे का? जाणून घेऊया. नमस्कार, मी मोहिका गद्रे. मी महाराष्ट्रात जन्माला आले. माझं शालेय शिक्षण पुण्यासारख्या शहरात झालं आणि मुंबई आणि पुणे या 2 शहरात मी राहिली वाढतीये. सांगण्याचा मुद्दा असा, की भलेही माझं शालेय शिक्षण इंग्रजीतून झालं असलं तरी माझं कॉलेजचं शिक्षण मी मराठी माध्यमातून पूर्ण केलं आणि माझं कॉलेज होतं माटुंग्याला. आणि माटुंग्यात माझं सगळ्यात आवडतं खाण्याचं ठिकाण म्हणजे मणीस. आणि मध्यंतरीच्या काळात मणीस एका वेगळ्याच मुद्द्यामुळे बोललं जातंय त्याच्याबद्दल आणि तो मुद्दा म्हणजे असा, की गव्हर्नमेंटनी मध्यंतरी एक रूल काढलेला. जिथे असं सांगण्यात आलं, की जो बोर्ड असला पाहिजे तो फक्त आणि फक्त देवनागरीत असला पाहिजे आणि इतर भाषिक लिपी चालणार नाही किंवा चालणार नाही असं नाहीये, पण देवनागरी ही सगळ्यात मोठी असली पाहिजे आणि जे इतर भाषा आहेत ते त्याच्यापेक्षा थोड्या लहान आहेत. आणि एक असा व्हिडिओ काढण्यात आलेला जिथे फक्त मणीस दाखवलं गेलं, चेंबूरचं मणीस. आणि तिथे फक्त तो बोर्ड दाखवला गेला, जे फक्त इंग्लिशमध्ये लिहिलंय आणि खालती छोटंसं मराठी काढून तमिळमध्ये. आणि मुळात ही दुसरी बाजू आहे, जसं की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ही दुसरी बाजू तुम्हाला दाखवण्यात आलेली नाहीये. जिथे त्यांनी स्पष्टपणे देवनागरी लिपीत मोठ्या अक्षरात मणी इलान शोम असं लिहिलंय तुम्ही बघू शकता. पण मला एवढंच सांगायचंय, की आपण का इतकं सुंदर ठिकाण आहे, इतके छान-छान पदार्थ मिळतात, इतकं बजेट फ्रेंडली आहे आणि अशा ठिकाणी आपण का कम्युनिझम, पॉलिटिक्स हे सगळं घुसडवण्यात कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं यात?